संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक विविध विषयांवर नेहमीच आक्रमक होताना पाहायला मिळतात। मात्र एका वेगळ्याच मुद्द्यावरून लोकसभा गाजताना पाहायला मिळते। विशेषतः संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या 3 दिवसांपासून कामकाज होऊ शकलेलं नाही। त्याचं कारण राष्ट्रवादींच्या अभिभाषणावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना बोलू न देणं। मात्र हे प्रकरण केवळ राहुल गांधी यांना बोलू दिलं जात नाही इथपर्यंत न थांबता आता याच मुद्द्यावरून संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचेपर्यंत हे प्रकरण गेल्याचं पाहायला मिळतंय। धक्कादायक म्हणजे लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव विरोधकांच्या गोंधळातच आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला। 22 वर्षांमध्ये पहिल्यांदा हा प्रस्ताव पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय मंजूर करण्यात आला आहे। कारण हल्ला करण्याचा कट रचल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत येणं टाळल्याचं कळतंय। तर जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या 3 दिवसांपासून कामकाज होऊ शकलेलं नाही। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देण्याच्या सेशनमध्ये माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे 2 दिवस मोठा गदारोळ माजला होता। विरोधक आणि सत्ताधारी खासदारांकडून एकमेकांना जोरदार विरोध केला जात होता। त्यामुळे वारंवार लोकसभेचं कामकाज स्थगित करावं लागत होतं। दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 6व्या दिवशी म्हणजेच बुधवारी संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडणार होते, पण त्यांचं भाषण होऊ शकलं नाही आणि मोदींच्या भाषणाशिवायच धन्यवाद प्रस्ताव मंजूर करण्यात आला। पण मोदींनी भाषण न करण्यामागे त्यांच्यावर काँग्रेसच्या महिला खासदारांचा हल्ल्याचा कट होता असा आरोप लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलाय। खरं तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे चर्चेसाठी उभे राहिले। त्यावेळी माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रात भारत चीन सीमेवर चीनकडून भारतावर चाल करून येत असल्याचा उल्लेख असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणात हात वर करत तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा असा आदेश तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांना दिला होता। नरवणेंच्या पुस्तकातील या दाव्यावर कारवा या मासिकात लेख छापून आल्याचा संदर्भ राहुल गांधींनी देत असताना याबाबतची माहिती मांडण्याचा प्रयत्न राहुल गांधी हे करत होते, पण सत्ताधारी खासदारांनी त्यांना बोलूच दिलं नाही। यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, खासदार निशिकांत दुबे आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना भाषण करण्यापासून अडवत तुम्ही सभागृहात कुठल्याही वर्तमानपत्रांतील लेखांचा किंवा अप्रकाशित पुस्तकांचा संदर्भ देऊ शकत नाही। पण राहुल गांधी राहून आपला एकच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे अनेकदा सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं। त्यातच काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांसमोर कागद भिरकावल्यानं 8 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं। काँग्रेसकडून याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषणादरम्यान घेरण्याचा प्रयत्न केला जात होता। यासाठी काँग्रेसच्या महिला खासदारांचा एक गट पंतप्रधानांच्या दिशेने येत होता। यावेळी पंतप्रधान आपल्या भाषणासाठी तयार होते। या महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या जागेभोवती घेराव घातल्यासारखी स्थिती निर्माण केली होती। ही परिस्थिती भीतीदायक होती, पण संसदीय कार्यमंत्र्यांनी तत्काळ यात हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली असा आरोप भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी केलाय। शिवाय पंतप्रधानांवर हल्ल्याची शक्यता असल्यानं आपणच त्यांना भाषणासाठी सभागृहात येऊ नये असं सांगितल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं। दरम्यान मनोज तिवारी यांनी केलेल्या आरोपानुसार पंतप्रधानांवर हल्ल्यासाठी येत असलेल्या महिला खासदारांमध्ये वर्षा गायकवाड, ज्योतिमणी, प्रतिभा धानोरकर यांचा समावेश होता। त्यांनी आपल्या हातात डू व्हॉट इज राईट असं लिहिलेला बॅनर आपल्या हातात पकडला होता। आदल्या दिवशी काँग्रेसच्या 8 खासदारांना निलंबित केल्याप्रकरणी त्यांचं आंदोलन सुरू होतं। या काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांच्या जागेजवळ उभं राहून आंदोलन करत होत्या असाही दावा मनोज तिवारी यांनी केलाय। संसदेतील लोकसभेमधील यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे अत्यंत वादळी ठरलंय। अधिवेशनाच्या 7व्या दिवशी म्हणजे 5 फेब्रुवारी रोजी सभागृहात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला। त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवार म्हणजे 6 फेब्रुवारी पर्यंत लोकसभेचं कामकाज हे तहकूब केलेलं आहे।
परंतु प्रथमच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय मंजूर करण्यात आला आहे. मात्र असे का करण्यात आले यामागचं धक्कादायक कारण सुद्धा समोर आलं. त्यानुसार काँग्रेसच्या खासदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता. त्यामुळे त्यांना सभागृहात भाषणासाठी न बोलवता धन्यवाद प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती ओम बिर्ला यांनी दिली. तर काँग्रेस खासदारांकडून हल्ला करण्यात येणार होता असा आरोप भाजप खासदार सौमित्रा खान यांच्याकडून करण्यात आलाय. हा वाद सुरू असतानाच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत भाषणावेळी राहुल गांधींप्रमाणे पुस्तकांचा हवाला दिलाय. त्यानुसार लोकसभेत भाषण करताना निशिकांत दुबे यांनी माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांच्यावरील प्रकाशित पुस्तकांचा संदर्भ दिला आणि विरोधकांवर अनेक आरोप केले. दरम्यान राहुल गांधी यांनी अप्रकाशित पुस्तकांचा दाखला लोकसभेत दिल्यानं सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला, त्यांना बोलू दिलं नाही. मात्र सत्ताधारी खासदार यांनी ही पुस्तकांचा हवाला देत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. मात्र या सगळ्यात जर पुस्तकांचा हवाला लोकसभेत देणं हे अमान्य असेल तर सत्ताधारी खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत भाषणादरम्यान दाखवलेल्या पुस्तकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचा पाठिंबा आहे का असं सुद्धा सवाल उपस्थित झालाय. दरम्यान या प्रकरणी आणि खासदार निशिकांत दुबे यांच्या आरोपांवर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्यानुसार काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या खासदारांनी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेल्या मोदींवर हल्ल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. हल्ला करण्यासारखं आमच्या हातात काहीही नव्हतं, केवळ विरोधाचा बॅनर हातात होता. हातातील काचेच्या बांगड्यांनी हल्ला करणार होते हे जे सांगितलं जात आहे ते साफ खोटं आहे. लग्न झाल्यापासून मी कधी हातात काचेच्या बांगड्या घातलेल्या नाहीत असंही गायकवाड यांनी यावेळी म्हटलं. आम्ही आमचं म्हणणं सातत्यानं अध्यक्षांना सांगत होतो. यावेळी एक नव्हे दोनदा नव्हे तर वारंवार भाजपचे खासदार निशिकांत दुबे हे आपल्या जागेवरून उठून काहीतरी वेगळाच विषय काढून सभागृहाला विचलित करत असतात. बेजबाबदारपणे भाषा ते वापरतात. काल तुम्ही वेगळं नरेटिव्ह मांडत होतात, आज तुम्ही महिला खासदार हल्ला करणार असल्याचं वेगळं नरेटिव्ह घेऊन आलात. भाजप इतकं खोटं बोलते हे काय तुम्हाला आज माहिती आहे का? खोटं बोलणं पण रेटून बोलणं ही भाजपची नीती आहे हे तुम्हाला माहिती नाही का? काही झालं तरी आम्ही सतत बोलत राहणार असं यावेळी वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. शिवाय निशिकांत दुबे यांनी केलेल्या विधानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे समर्थन होते का असा सवाल उपस्थित होत आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्याबाबत विधान केलं, काँग्रेस नेत्यांचा अपमान करणाऱ्या निशिकांत दुबेंना सभागृहात बोलू दिलं जाते, मात्र विरोधी पक्षनेते राहुल गांधींना बोलू दिलं जात नाही असे काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. भाजपने किती खोटं नरेटिव्ह तयार करायचं याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे असंही वर्षा गायकवाड यावेळी म्हणाला. दरम्यान या प्रकरणावर खासदार प्रियंका गांधी यांनी सुद्धा टीका केली आहे. पंतप्रधान अध्यक्षांच्या मागे लपल्यात. काल 3 महिला समोर उभ्या होत्या म्हणून त्यांच्यात सभागृहात येण्याची हिंमत नव्हती. कोणतीही चर्चा होत नाहीये कारण सरकारला चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोप प्रियंका गांधी यांनी केलाय. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.